कोणतीही गोष्ट हसण्यावारी नेऊ नये असं म्हणतात, पण कोणतीही गोष्ट स्मित हास्याने मांडली तर समोरच्यापर्यंत ती सहजपणे पोचते, कळते आणि पटते सुद्धा. म्हणजेच काय, एक साधारण चेहऱ्यावरील हसू तुमच्या आमच्या आयुष्यातला आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असते. आणि हेच हास्य वाढवण्यासाठी, पर्यायानं आपल्यातला आत्मविश्वास कायम राखण्यासाठी आपल्याला मदत करत असतात हे डेंटिस्ट. नमस्कार. आज आपण अशाच एका दंत चिकित्सक अर्थात डेंटिस्ट सोबत गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याच्या व्यवसायाची कर्मकहाणी. स्वागत करूयात डॉक्टर हर्षदा लाखोडे यांचं. नमस्कार मॅडम, कर्मकहाणीच्या आजच्या भागामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅडम, पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी पहिला प्रश्न की तुमच्या या प्रवासाची सुरुवात कुठून झाली आणि डेंटिस्ट हे फील्ड निवडण्यामागचं नेमकं कारण? जसं मोस्ट ऑफ द डॉक्टरांचं असतं तसंच माझंही एक स्वप्न होतं की मला लहानपणापासून डॉक्टर बनायचं आहे. आणि घरात कझिन दादा जो आहे तो MBBS करत होता आणि त्याच्यासोबत जाऊन मी बसायची. तर त्याचे अनॅड आणि फिजिओचे मोठमोठे बुक्स, स्टेथोस्कोप, व्हाईट एप्रिन आणि मग BP चेक करणं, तो घरातल्यांचं सगळ्यांचं ट्रीटमेंट करायचा आणि त्यांना मेडिकेशन द्यायचा. आणि हे सगळं बघून मला खूप जास्त फॅसिनेशन वाटलं, माझी क्युरिओसिटी वाढली आणि मग अजून हेल्थ केअर मध्ये नक्कीच काहीतरी करायचं हे डिसाईड झालं. सो बट मी अशी फील्ड शोधत होती जिथे न्यू टेक्नॉलॉजी आहे, मेडिकल सायन्स आहे, स्किल्स आहे आणि एक आर्टिस्टची साईड सुद्धा आहे. आणि हे सगळं मला एका फील्डमध्ये भेटलं, दॅट इज डेंटिस्ट्री. आणि डेंटिस्ट्री मध्ये आल्यानंतर मला असं समजलं की आम्ही फक्त दात ट्रीट करत नाही आहोत, तर प्रत्येक पेशंटला जो आम्ही एक स्माइल क्राफ्ट करतोय आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चेंजेस त्यांच्यामध्ये होत आहेत. सो एक प्रोत्साहन जे मला माझ्या करिअरमध्ये भेटलं दॅट इज माझे पेशंट्स आहेत. की पेशंटचा जो पॉझिटिव्ह आउटकम होता त्याच्यामुळे मला अजून डेंटिस्ट्रीमध्ये शिकायची इच्छा वाढली. सो मला असं वाटतं की आपण जेव्हा आपल्या कामावरती प्रेम करतो तेव्हा आपली ग्रोथ जी आहे ती नक्कीच होते. आणि आय थिंक तशीच माझी डेंटिस्ट्री मधली सुरुवात झाली. तुम्ही BDS नंतरही एस्थेटिक डेंटिस्ट्री, एंडोडॉन्टिक्स आणि इम्प्लांट सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सतत शिक्षण घेत राहिला. तर ही सतत शिक्षण घेण्याची मानसिकता कुठून आली? सो डिग्री जी आहे हे डेस्टिनेशन नाही, तर ती ऍक्च्युली एंट्री पास आहे. आणि BDS जे आहे एक फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर ऍक्च्युअल जर्नी चालू होते. सो डेंटिस्ट्री ही खूप वास्ट आणि डायनॅमिक फील्ड आहे, जे आता इक्विपमेंट्स, मटेरियल्स, ट्रीटमेंट आहे ते पुढे जाऊन असतीलच असं नाही. आणि डेंटिस्ट्रीमध्ये 8 ब्रांचेस आहेत, जसं प्रोस्थोडॉन्टिक्स, पीडोडॉन्टिक्स, इम्प्लांट डेंटिस्ट्री, ओरल सर्जरी, एस्थेटिक डेंटिस्ट्री. तर या सगळ्या फील्डमध्ये, ब्रांचेसमध्ये नवीन ट्रीटमेंट, नवीन प्रोटोकॉल्स, नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हे सारखे इव्हॉल्व्ह होत राहतात. आणि त्याच्यासोबत असं अजून एक झालंय की सोशल मीडियामुळे पेशंटचा अवेअरनेस सुद्धा वाढलाय. सो पेशंटना फुल माउथ केसेस किंवा इम्प्लांट किंवा स्माइल डिझायनिंग या सगळ्या ट्रीटमेंटच्या गरजा ज्या आहेत ते इव्हॉल्व्ह झाल्यात. तर त्यानुसार डेंटिस्टला सुद्धा इव्हॉल्व्ह व्हायची गरज आहे. आणि मला असं वाटतं पुढे शिकत राहणं ही माझ्यासाठी फक्त गरजच नाही, तर ती एक माझी आवड आहे. सो आता फॉर एक्झाम्पल म्हटलं तर माझं असं होतं की माझ्या क्लिनिकमध्ये एखादा कोणता चाइल्ड पेशंट किंवा एखादा स्पेशल केस, फुल माउथ केस आला किंवा इम्प्लांट केस आला, तर पेशंटकडे पहिले जो आहे ते माझा फेस जाणार आहे. म्हणजे माझी जबाबदारी आहे की पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन, डायग्नोसिस देऊन त्यांना प्रॉपर गायडन्स करणं. येस, ऑफकोर्स की स्पेशलायझेशन जे डॉक्टर्स आहेत, एक्सपर्टीज आहे, त्यांचे इन्व्हॉल्वमेंट होणारच आहे. बट फर्स्ट जो इम्प्रेशन असणार आहे तो माझा होणार आहे. मला त्याच्यामध्ये इन डेप्थ नॉलेज असणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट वाटतं मला. बिकॉज BDS मध्ये या सगळ्या सब्जेक्टचं बेसिक नॉलेज असतंच, बट डीप मध्ये शिकणं ही गरज आहे काळाची. तसंच जेव्हा हळूहळू मी पेशंट्स करायला लागली तर एस्थेटिक डेंटिस्ट्री म्हणजे एक पेशंटला वाटतं की नॉर्मल एक दाताची फिलिंग करायची आहे. की दाताच्या फिलिंग करण्याच्या मागे आम्हाला किती टेक्निकल स्टेप्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सेट सिलेक्शन झालं किंवा त्याचं लेअरिंग टेक्निक झालं, कंटुरिंग झालं, फिनिशिंग, पॉलिशिंग असतं, ताकी पुढे जाऊन जो दात आहे आम्ही जो प्रिपेअर करतो तो सेम नॅचरल दातासारखा मिमिक करावा. सो याच्यामुळे माझी जी आवड जी आहे ती अजून वाढत गेली. बिकॉज पेशंटचा आउटलुक आणि इन्स्टंट रिझल्ट जो आहे तो या ट्रीटमेंटमुळे दिसायला लागला आणि पेशंटमध्ये कॉन्फिडन्स, आणि पेशंट बोलायला लागला, डॉक्टर मी खरंच खूप कॉन्फिडंट फील करतो, म्हणजे आता मी स्माइल करायला घाबरत नाहीये. तर म्हणून एस्थेटिक डेंटिस्टमध्ये इंटरेस्ट वाढला आणि मग मी फेलोशिप इन एस्थेटिक डेंटिस्ट्री केली. आणि त्याच्यासोबतच विनियर्स, ब्लिचिंग आणि लॅमिनेट्स असे स्माइल डिझायनिंग ट्रीटमेंट शिकत गेली. तर आता
एंडोडॉन्टिक्स आणि इम्प्लांट डेंटिस्ट्री सुद्धा पण सेम आहे. सो इम्प्लांट डेंटिस्ट्री मध्ये काय झालंय की लोकांना वाटतं की दात नाहीये म्हणून आपण एक स्क्रू बसवतो आणि मग दात येतो. पण त्याच्या पाठीमागे जे वर्षानुवर्षे ज्या व्यक्तीला नीट चावता येत नाही, त्यामुळे त्यांना न्यूट्रिशन डेफिशियन्सी होतात, बीपी, डायबेटीज किंवा सिस्टमिक कंडिशन जे आहेत ते वाढतात. आणि त्याच्यामुळे एक इरिटेशन, फ्रस्ट्रेशन जे आहे ते त्या व्यक्तीमध्ये येतं. सो तो सोशल इंटरॅक्शन टाळतो. तर अशा व्यक्तींना फंक्शनल, स्ट्रॉंग आणि फर्म टीथ प्रोव्हाइड करून त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आपण चेंज करतो. सेम अप्लाय होतं एंडोडॉन्टिक्स मध्ये. एंडोडॉन्टिक्स म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट. पेशंटला आम्ही वेदनामुक्त ट्रीटमेंट करतोय आणि पण त्याच्या पाठीमागे जी आहे दातांची जी रचना आहे ती वेगवेगळी असते. प्रत्येक दात वेगळा असतो. सो त्या प्रत्येक दाताला आपल्याला मटेरियल्स, ते फाईल सिस्टीम आम्ही जे युज करतो ते वेगवेगळं लागतं. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा इनडेप्थ नॉलेज असणं मला इम्पॉर्टंट वाटलं. आणि नॉलेजची खरी किंमत तेव्हा असते जेव्हा आपण ती शेअर करतो. माझी चांगली मैत्रीण आणि अप्रतिम एंडोडॉन्टिस्ट, दॅट इज रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर सोनाली देसाई, यांच्यासोबत मिळून आम्ही एंडोक्राफ्ट, दॅट इज एज्युकेशनल लर्निंग स्टार्ट केली. तर त्याच्यामध्ये आम्ही रोटरी एंडोडॉन्टिक्स किंवा RCT, कॉम्प्लिकेटेड केसेस कसे मॅनेज करायचे, रबर डॅम किंवा मॅग्निफिकेशन विथ लूप्स याचा यूज कसा करायचा, तर याच्यावरती इंटेन्स लेक्चर आणि हँड्स ऑन ट्रेनिंग याची आम्ही सुरुवात केली. सो जेव्हा या कोर्समध्ये यंग डेंटिस्ट किंवा ओल्ड प्रॅक्टिशनर येऊन त्यांचे स्किल्स डेव्हलप करतात, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतं, त्यांचे डाऊट्स क्लिअर होतं, हे सगळं बघून आम्हाला अवॉर्डिंग वाटतं. आणि म्हणूनच मला कदाचित असं वाटतं की कंटिन्युअस लर्निंग, ग्रोईंग आणि शेअरिंग हा माझा करिअरचा मंत्र आहे. मॅडम, स्माइल आणि कॉन्फिडन्स यांचं नातं तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये कसं अनुभवता? सो जेव्हा आपण व्यक्तीसोबत इंटरॅक्ट करतो तेव्हा आपण त्यांची सर्वात पहिले स्माइल नोटीस करतो. स्माइल हे फक्त एस्थेटिक अपीरियन्स इम्प्रूव्ह करत नाही, तर एक व्यक्तीचा कॉन्फिडन्स शो करतो. अँड दॅट क्रिएट्स अ लास्टिंग फर्स्ट इम्प्रेशन. आणि स्माइल हे फक्त इमोशन्स आणि त्यांचं सेल्फ रिफ्लेक्शन आणि पर्सनॅलिटी शो करतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही इमॅजिन करा की एका व्यक्तीचा, एका पर्सनचा दात पुढे मागे आहेत, वेडे वाकडे आहेत किंवा डिस्कलर आहेत, मिसिंग आहेत. अशा व्यक्ती जे आहेत ते हसणं टाळतात, बोलायला टाळतात, सोशल इंटरॅक्शन करताना तोंडावरती हात ठेवून बोलतात. तर त्यांचा हळूहळू कॉन्फिडन्स जो आहे तो कमी होऊन येतो आणि तो दिसून येतो. सो याचा इम्पॅक्ट जो आहे तो त्यांच्या प्रोफेशनल किंवा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा होतो. सो एस्थेटिक डेंटिस्ट्रीमध्ये याचा रिझल्ट खूप छान दिसून येतो. जसं सिम्पल कंपोजिट फिलिंग किंवा स्केलिंग किंवा स्मॉल गम कंटुरिंग किंवा व्हाईटनिंग किंवा विनियर्स, अशा काही ट्रीटमेंट्सने पेशंटने स्वतःहून रिस्पॉन्स केला आहे की डॉक्टर आता मला हसायला कॉन्फिडंट वाटतं, प्रेझेंटेशन किंवा इंटरव्ह्यू देताना ऑकवर्ड वाटत नाही, मी मोकळेपणाने हसू शकतो. सोशल इंटरॅक्ट मध्ये एक पॉझिटिव्ह चेंज आलेला आहे. सो मला असं वाटतं की कॉन्फिडन्स येतो जेव्हा आपण स्वतःबद्दल कम्फर्टेबल असतो. आणि कॉन्फिडन्स स्माइल इज वन ऑफ द पार्ट ऑफ द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं मला वाटतं. मॅडम, पेशंटचा स्माइल आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम तर तुम्ही करत असाल, परंतु एक डॉक्टर म्हणून जो काही तुमचा संघर्ष सुरू आहे, हा कॉन्फिडन्स कुठून आला? तर सर्वात मोठा संघर्ष हा होता की स्वतःवरती कॉन्फिडन्स बिल्ड करायचा. कारण की कॉलेजमध्ये कसं आहे, एक्झाम्स आहे, प्रॅक्टिकल्स आहे, तर ते इझिली होऊन जायचं. बट क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आपल्या डेंटल चेअरवरती एक पेशंट बसतो तेव्हा जी फिलिंग असते म्हणजे अँशियसनेस, थोडं कॉन्शियस होतं आणि ती एक्साइटमेंट ती खूप वेगळी असते. मी सुरुवातीला खूप अशी विचार करायची की मी पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट दिलंय का, त्याला डायग्नोसिस बरोबर झालंय का, किंवा दुसरा ट्रीटमेंट ऑप्शन्स देऊ शकली असती का. तर या सगळ्या गोष्टींचा जो विचार करून मी हळूहळू शिकली, एक्सपिरियन्स घेतला की म्हणजे काही डिफिकल्ट केसेस आले किंवा काही समजलं नाही तर प्रत्येक टायमाला फ्रेंड्स किंवा कलिग्स किंवा सिनियर सोबत डिस्कस करून ते नॉलेज गेन केलं. आणि दुसरं म्हणजे पेशंट ट्रस्ट बिल्ड करणं. सो ट्रस्ट आता आपण डेंटल ट्रीटमेंटमध्ये आपण दातांना ट्रीटमेंट करतोय, पण त्याची सुरुवात जी आहे ट्रस्ट पासून होते. कारण की ट्रस्ट असेल तरच पेशंट आपला ट्रीटमेंट करायला रेडी होईल. तर तो गेन जेव्हा होतो जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स केव्हा बिल्ड होतो जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट होतात. आणि तो कॉन्फिडन्स जो आहे तो हळूहळू येणार, लगेच तुम्हाला भेटणारा नाहीये.
सो अशी ही माझी जर्नी सुरू झाली आणि तो संघर्ष जो आहे तो मला एका पॉइंटला वाटतं तो अजूनही कंटिन्यू आहे. कारण की मला असं वाटतं की शिकणं हे कधी थांबत नाही. नॉट जस्ट इन डेंटिस्ट्री, इन लाईफ सुद्धा आपण स्वतःला खूप परफेक्ट करायला बघतो. बट त्या परफेक्शनच्या मागपेक्षा आपण प्रत्येक दिवशी थोडं बेटर होण्याचा प्रयत्न करायचा. इतक्या वर्षामध्ये कॉन्फिडेंटली संघर्ष करत आपण इथपर्यंत पोहोचलात, तर नेमकं क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय कधी आणि का घेतला आणि टूथक्राफ्ट सुरू करण्यामागची संकल्पना काय होती? सो माझा सुरुवातीपासून एक गोष्ट क्लिअर होती की मला स्वतःची प्रॅक्टिस बिल्डअप करायची आहे. आपल्या आई वडिलांना आपल्या नावाने लोकांनी ओळखावं ही एक इच्छा होती माझी. सो अशा प्रकारे टूथक्राफ्टचा जन्म झाला. सो फॅमिलीमध्ये फर्स्ट डेंटिस्ट असताना मला सुरुवातीला काही गायडन्स नव्हतं. सो कलिग्स आणि सिनियर्स फ्रेंड्स सोबत डिसाईड करून मी असोसिएट डेंटिस्ट अशी जर्नी सुरू केली आणि तिथून क्लिनिकल एक्सपिरियन्स गेन केला. त्याचबरोबर माझे डॉक्टर एब्राहम आयझॅक सर आणि सुझॅन मॅम यांच्या दुसरी प्रॅक्टिस होती ती क्लिनिकल डिपेंडंट हँडल करायला शिकली. सो त्यांच्यासोबत मी फक्त ट्रीटमेंट नाही तर क्लिनिक मॅनेजमेंट कसं करायचं त्याच्यामध्ये आलं स्टॉक मॅनेजमेंट, असिस्टंट मॅनेजमेंट किंवा पेशंट सोबत कोऑर्डिनेशन, अपॉइंटमेंट्स, लॅब आणि डिफिकल्ट केसेस नॉट जस्ट इन डेंटल चेअर बट आउट ऑफ द क्लिनिक कसं मॅनेज करायचं हे शिकले. सो असा एक्सपिरियन्स आला आणि मग तिथे माझा एक कम्फर्ट झोन तयार झाला. सो मला आठवतं की माझ्या एका फ्रेंडने सांगितलेलं की ग्रोथ जी आहे ती कम्फर्ट झोनच्या बाहेर होते. सो मग तेव्हा मी विचार केला की येस आता मला माझ्या व्हॅल्यूज आणि एथिकल प्रॅक्टिस आणि एक छान टीम तयार करून मला माझी प्रॅक्टिस सुरू करायची. टूथक्राफ्ट मध्ये जेव्हा पेशंट बोलतात की मॅम तुम्ही खूप छान समजवलं किंवा मला तुम्ही दात काढला आणि मला समजलंच नाही, तर मला असं वाटतं हे तिथेच माझं टूथक्राफ्ट सुरू करण्याचा उद्देश पूर्ण झाला. सो मॅडम, टूथक्राफ्ट या नावामागची संकल्पना काय आणि हे नाव तुमच्या कामाचं प्रतिनिधित्व कसं करतं? So Toothcraft defines my philosophy, that is creating smile with science, skill and care. क्लिनिकचं नाव डिसाईड करताना मला फक्त एक कॅची नाव नव्हतं पाहिजे होतं, तर समथिंग दॅट व्हॅल्यूज माय वर्क आणि जिथे आर्टिस्टिक साईड सुद्धा आहे आणि क्राफ्ट हा मला माझ्या नावामध्ये क्लिनिकच्या नावामध्ये पाहिजेच होता. बिकॉज क्राफ्ट डिफाईन्स द स्किल्स, प्रिसिजन, पॅशन, डेडिकेशनने केलेलं काम आणि माझ्यासाठी डेंटिस्ट्री तेच आहे. सो टूथक्राफ्ट हे माझ्यासाठी एक माइंडसेट आहे जिथे आम्ही एक नॉलेज घेऊन स्किल आणि प्रॉपर इक्विपमेंट आणि एथिकल प्रॅक्टिस करून त्यांचा बॅलन्स करून पेशंटला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. सो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला एक आर्टिस्टिक साईट पाहिजे होती म्हणून मला टूथक्राफ्ट हे नाव सुचलं. तर मॅडम, डेंटल क्लिनिक सुरू करण्यासाठी फायनान्शियल, टेक्निकल आणि मॅनेजमेंट पातळीवर कोणती तयारी करावी लागते? सो डेंटल क्लिनिक सुरू करताना मी माझ्यासाठी 3 P's लक्षात ठेवलेले, दॅट इज प्लॅनिंग, प्रिपरेशन अँड स्किल्स. आणि सेकंड ऑफ ऑल मोस्ट इम्पॉर्टंट इज क्लिनिकली तुम्ही केवढे कॉन्फिडंट आहात. सो त्यासाठी तुम्ही तुमच्या स्किलवरती वर्क करा आणि जसं वर्कशॉप्स आहे, हँड्स ऑन कोर्सेस आहे. ॲज अ असोसिएट डेंटिस्ट म्हणून तुम्ही सिनियर्स कडून खूप काही शिकू शकता. म्हणजे त्यांच्यासाठी जी छोटीशी गोष्ट असेल ती आपल्या लाईफमध्ये खूप मोठी होऊ शकते. जसं प्रत्येक डॉक्टराचं काम करण्याचं पद्धत जी असते ती वेगळी असते. फॉर एक्झाम्पल, कोणी दात काढताना कसा इन्स्ट्रुमेंट पकडतोय किंवा कोण कसं बसून कोणत्या पॉस्चरमध्ये काम करतोय. सो हे सगळं बघूनच आपल्याला एक एक्सपिरियन्स येतो आणि मग कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि सेकंड जी गोष्ट आहे दॅट इज इन्फ्रास्ट्रक्चर आणि न्यू टेक्नॉलॉजी. कारण की पेशंट हा एक्सपिरियन्स बघतो. सो याच्यामध्ये आलं तुम्ही कसे पेशंट मॅनेज करतायत, तुमचे स्किल्स काय आहे, कोणती नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा तुमचा स्टरलायझेशन प्रोटोकॉल काय आहे, त्याच्यामध्ये डिजिटल रेकॉर्ड्स आहेत की नाही. आणि मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी ही इन्व्हेस्टमेंट असून ती पेशंट एक्सपिरियन्स अँड क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट इम्प्रूव्ह करते. आणि थर्ड पार्ट जे दॅट इज व्हेरी अंडर एस्टिमेटेड म्हणजे मॅनेजमेंट. म्हणजे तो इग्नोरंट पार्ट आहे की आपल्याला वाटतं आपणच सगळं करू शकतो, बट ऍक्च्युली असं नाही आहे. आपल्याकडे प्रॉपर टीम असेल तर आपण जे स्वतः काय काम करणार आहोत किंवा आपली जी कोर स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती आपण फोकस करू शकतो. त्याच्यामध्ये ते सेम जसं मी मगाशी सांगितलं की असिस्टंट मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन, अपॉइंटमेंट कॉल्स किंवा रिमाइंडर कॉल्स या सगळ्या गोष्टी येतात. आणि ऑफकोर्स द स्पेशलायझेशन टीम जी आहे ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे दॅट इज तुमचा बजेट. तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट हे फक्त क्लिनिकमध्ये नाही तर तुम्ही पुढच्या काही महिन्यापर्यंत ऑपरेशनल प्लॅनिंग करावी.
कारण की डेंटिस्ट्रीमध्ये प्रोग्रेस आहे, जो सक्सेस जो आहे तो खूप स्लो आहे आणि खूप टाइम नंतर येणार आहे. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट इज लाईक तुमचं विजन काय आहे, तुम्ही क्लिनिक का ओपन करताय. तुम्हाला क्लिनिक ओपन करायचं म्हणूनच तुम्ही क्लिनिक ओपन करताय तर असं नाही. त्याच्या पाठीमागचे तुमचे व्हॅल्यूज काय आहेत, तुम्हाला पेशंट कसा एक्सपिरियन्स द्यायचा आहे पेशंटला, आणि तुम्हाला कोणते मटेरियल्स आणि टेक्नॉलॉजीज यूज करून तुम्हाला पुढे प्रोसेस करायचंय, कशी ग्रोथ करायची, या सगळ्या भागाचा पण विचार करावा लागतो. टूथक्राफ्ट सुरू करण्याच्या आधी मी स्वतःला क्लिनिशियन, बेटर प्रॅक्टिशनर आणि फ्युचर प्रॅक्टिस ओनर म्हणून प्रिपेअर केलं. आणि मला असं वाटतं हे जी क्लिनिकची सक्सेस जी आहे ती एका दिवसाची जर्नी नाही, तर ती वर्षानुवर्षांनी चालणारी जर्नी आहे आणि ती अजून मी कंटिन्यू करत आहे. मॅडम, जनरली आपण बघतो की एकाच भागामध्ये, एकाच विभागामध्ये अनेक डेंटल क्लिनिक असतात. अशा परिस्थितीमध्ये टूथक्राफ्ट स्वतःला वेगळं कशा पद्धतीने सिद्ध करतो? हा खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि मला असं वाटतं की कॉम्पिटिशन पेक्षा कॉन्ट्रीब्युशन कडे आपण लक्ष द्यायला हवं. आणि मीही याबद्दल खूप विचार करायची सुरुवातीला, खूप कम्पेअर करायची आणि मला असं वाटतं इट्स नॅचरल. पण एका पॉइंटला मग असं झालं की मी 5 वर्ष आधी काय करायची, 5 वर्ष आधी माझी ट्रीटमेंट कशी होती, किंवा मी कोणते मटेरियल्स यूज करायची, कोणते नवीन इक्विपमेंट्स करायची. सो मी स्वतःशी कम्पेअर करायला लागले. सो आज मी बघेल ते 5 वर्ष आधीचे जे डॉक्टर हर्षदा आहे त्याच्यामध्ये आता मला प्रोग्रेस दिसतोय. सो कम्पॅरिझन जी आहे ती आपण स्वतःशी करायला हवी, तेव्हाच पुढे जाऊन कुठेतरी ग्रोथ होते आपली. आणि टूथक्राफ्टचा अप्रोच जो आहे तो पेशंट ओरिएंटेड आहे. म्हणजे पेशंटचा एक्सपिरियन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे पेशंट ऑलरेडी डेंटिस्टकडे येताना थोडा अँशियस असतो, घाबरलेला असतो, तर तिथून आल्यावरती रिसेप्शनचा एरिया कसा आहे, किंवा रिसेप्शनिस्टची स्माइल, असिस्टंटचा कम्फर्ट, असिस्टंटचा सपोर्ट, आणि ट्रीटमेंट करताना क्वालिटी आणि लॉंग लास्टिंग ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की पेशंट ट्रीटमेंट नाही तर एक्सपिरियन्स लक्षात ठेवतात. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष येणारे पेशंट जे आहे ते कंटिन्युअस येत आहेत आणि सोबत त्यांची फुल फॅमिली सुद्धा ट्रीटमेंटसाठी आहे. सो टूथक्राफ्ट फक्त ट्रीटमेंट करत नाही तर ट्रस्ट आणि एक कनेक्शन क्रिएट करतात. टूथक्राफ्ट फक्त इतरांपेक्षा वेगळं सिद्ध होण्यासाठी नाही, तर कालच्या प्रोग्रेस पासून आज किती बेटर झाला आहे त्याच्यावरती. आणि बहुतेक तरी हीच माइंडसेट आहे की त्याच्यामुळे आमची ग्रोथ हळूहळू होते. वा मॅडम, डेंटिस्ट ते एंटरप्रेनरशिप हा ट्रान्झिस कसा झाला आणि यासाठी बिगेस्ट माइंडसेट शिफ्ट काय होतं? सो डेंटिस्ट टू एंटरप्रेनर हा ट्रान्झिशन जो आहे तो हळूहळू होत आहे. आणि बिगेस्ट माइंडसेट शिफ्ट कसा होता की एक्सिलंट डेंटिस्ट आणि सक्सेसफुल क्लिनिक बिल्ड करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बिकॉज डेंटिस्ट म्हणून पेशंटचं ट्रीटमेंट, पेशंटचे रिझल्ट, आणि पण एंटरप्रेनरशिप मध्ये येतं की विजन, टीम, स्किल्स, मॅनेजमेंट. तर या सगळ्या गोष्टीमध्ये असं जाणवलं की आपण स्वतः एकटं काही करू शकत नाही. आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं की एक टीमची गरज असते आणि टीम असेल तरच ती जर्नी पुढे होते. आणि माझं हे एक वाक्य माझ्या नेहमी डोक्यात असतं की इफ यू वॉन्ट टू गो फास्ट यू कॅन गो अलोन, बट इफ यू वॉन्ट टू गो फार यू हॅव टू गो टुगेदर. सो हा एक माइंडसेट म्हणून मी अजून माझी जर्नी चालू आहे. आणि ही खूप फन जर्नी आहे बिकॉज नवीन चॅलेंजेस येतात आणि त्या नवीन चॅलेंजेस मधून काही शिकायला भेटतं. आणि जसं मी सांगितलं की नॉट इन जस्ट डेंटिस्ट्री, छोटासा बल्ब गेला, फॅन बंद झाला, किंवा प्रिंटर झाला, किंवा काही पण, या सगळ्या गोष्टींमध्ये एंटरप्रेनरशिपमुळे मला एक पेशन्स तर आहेच, पण एक रेझिलियन्स भेटलाय की आपण हेही करू शकतो. पण सगळ्या गोष्टी मॅनेज करता येण्यासारख्या आहेत. आणि एंटरप्रेनरशिप हे माझ्यासाठी फक्त बिझनेस नाही तर मी ॲज अ पर्सनल ग्रोथ जर्नी. मॅडम, आपण जनरली बघतो की काही पेशंट्स हे उपचार अर्धवट सोडतात किंवा ते फॉलोअपलाच येत नाहीत. तर मग अशा परिस्थितीमध्ये एक डॉक्टर म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून या दोन्ही भूमिकांचं तुम्ही संतुलन कसं करता? जेव्हा सुरुवातीला असं होतं की पेशंटला चेकअप झालं आणि मग पेशंट नंतर फॉलोअपसाठी आला नाही किंवा ट्रीटमेंटसाठी आला नाही, तर खूप विचार करायचे की मी काय चुकीचं ट्रीटमेंट दिलंय का, किंवा मी डायग्नोसिस सांगताना किंवा माझा कॉन्फिडन्स लो झालेला. पण ऍक्च्युली हे असं नसतं. आपण फक्त पेशंटला एक गायडन्स करू शकतो ट्रीटमेंटसाठी, आणि ट्रीटमेंट न करण्याचे कारण देऊ शकतो. आणि ट्रीटमेंट करायचं की नाही टोटली पेशंटवरती डिपेंड असतं. सो त्याच्या मागे पेशंटचे जे रिझन्स असतात, मे बी फायनान्शियल इश्यूज किंवा हेल्थ इश्यूज आहे, किंवा साधं प्रोक्रॅस्टिनेशन सुद्धा असू शकतं.
सो याच्यावरती उपाय असा होता की फॉलोअप कॉल करणं, स्मॉल रिमाइंडर मेसेज आणि स्मॉल रिमाइंडर कॉल. कारण की पुष्कळ वेळा मी असं बघितलंय की पेशंटला यायचं असतं पण काही कारणाने तो विसरून जातो. सो एक स्मॉल रिमाइंडर कॉल किंवा मेसेज त्याला मोटिवेट करतं, अरे हा आपल्याला जायचंय डेंटल क्लिनिक, अपॉइंटमेंट आहे. आणि तसंच हळूहळू त्याची प्रॅक्टिस बिल्डअप केली तर मग पेशंट जे आहे जरी ट्रीटमेंटसाठी नाही आले, 2-3 वर्षाने सुद्धा आले तर ते बोला, अरे डॉक्टर तुम्ही सांगितलेलं मला असं असं करायचंय तर आता मला त्रास जाणवायला लागलाय. तर म्हणजे पेशंटचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात की डॉक्टरकडनं आणि क्लिनिककडनं कॉल आलेला आहे, मेसेज आलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी आता असं केलं की ते फ्रस्ट्रेशन नाही ठेवायचंय पेशंट का नाही आला, तर ऍज अ पॉझिटिव्ह किंवा एक अंडरस्टँडिंग म्हणून समजून घ्यायचं की ठीक आहे पेशंटचे पण काही रिझन्स असतील. सो डेंटिस्ट्रीमध्ये फक्त ट्रीटमेंट नाही करायची तर पेशंटला समजून सुद्धा घेऊन यायचं. सो आय थिंक हा डेंटिस्ट आणि एंटरप्रेन्योर इथे सोबत येऊन काम करतो. मॅडम, लोकांमध्ये असा एक समज आहे की डेंटिस्ट हे महागच असतं, तर तुम्हाला असं वाटतं का की हा समजच गैरसमज आहे? हो, डेफिनेटली हा एक गैरसमज आहे. मी एक लाईन सांगेल की डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेन्सिव्ह, निग्लिजन्स इज. आणि डेंटिस्ट्रीमध्ये ऍक्च्युली क्वालिटी खूप मॅटर करते आणि त्याच्यामध्ये डेंटिस्टचा एक्सपर्टीज, स्किल्स, स्टरलायझेशन प्रोटोकॉल, इक्विपमेंट, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी याचा खूप मोठा वाटा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कार्डचं मेंटेनन्स करतात, फोनचं सर्व्हिसिंग करतात, तुमच्या बॉडीचं हेल्थ रुटीन चेकअप करतात अॅन्युअली. तसंच तुम्ही ओरल हायजीन, ओरल मेंटेनन्स सुद्धा करायला लागतं. त्याला जास्त काही वेळ लागत नाही, 5-10 मिनिटाचं काम आहे. त्याच्यामध्ये एक रुटीन चेकअप मध्ये तुम्ही स्केलिंग करू शकतात आणि एक छोटीशी फिलिंग जी आहे, कॅव्हिटी जी आहे ती तेव्हाच्या तेव्हा आपण फिलिंग करून वाचू शकतो. सो त्याच्या पुढे जे वाढणारे जे ट्रीटमेंट आहेत, जसं रूट कनाल बोलतो किंवा जे गम इन्फेक्शन्स असतात, त्याच्यामुळे ट्रीटमेंटचा खर्च जो आहे तो कमी होतो, वेळही वाचतो. सो मी असं ऍडवाइज करेल की तुम्ही वर्षातून एकदा रुटीन चेकअप करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासोबत स्केलिंग जे आपण म्हणतो ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की ओरल हेल्थ असेल तरच तुमचं ओव्हरऑल हेल्थ राहील. वा, म्हणजे जर का दातांची काळजी आपण हेल्थ चेकअप प्रमाणे जर केली नेहमी तर जो नंतर येणारा जो काही मोठा खर्च आहे तो येणार नाही. हो मॅडम, लोक दात दुखायला लागल्यावर डेंटिस्ट कडे जातात, तर अशी कोणती लक्षणं आहेत जी दुर्लक्षित केली जातात? जसं मी मगाशी म्हणाले, तर दात दुखणं म्हणजे सगळं ठीक आहे असं नाही आहे. त्याची सुरुवात होते जेव्हा तुम्ही ब्रश करताय किंवा तुम्ही काही खाताय तर ब्लिडिंग गम्स होणं. ब्लिडिंग गम्स होणं इट्स नॉट नॉर्मल, ते इन्फ्लामेशनचं साईन आहे. आणि ते पुढे जाऊन अजून ऍडव्हान्स होतं आणि मग त्याच्यानंतर हिरड्या लूज होणे किंवा त्याच्यामधले जे बोन आहे तो बोन झिजून जातो आणि त्याच्यामुळे दात हलायला लागतात. सो आणि दुसरे सायन्स म्हणजे बॅड ब्रेथ आहे, जेवण अडकतंय किंवा दातावरती पिवळा थर किंवा ब्राऊन थर जमा झालेला आहे आणि जिभेवरती हलक्या फोड्या येतात किंवा तोंडामध्ये काही फोड्या येतात. तर या सगळ्या वॉर्निंग सायन्स आहेत, कारण की पेन जो आहे हा पेन शेवटी क्रिएट होतो, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलवरती क्रिएट होतो. त्याच्या आधीचे जे सायन्स आहे ते तुम्ही इग्नोर करता. सो येस, दात दुखणं म्हणजे फक्त साईन असतं डॉक्टरकडे जाणं नाही. त्याच्या अगोदर म्हणून मी सांगते की तुम्ही प्रत्येक वर्षी एक नॉर्मल रुटीन चेकअप असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये स्केलिंग हे इन्व्हॉल्व्ह करायलाच हवं, कारण की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मॅडम, आजकाल आपण पाहतो की लहान मुलांमध्ये दातांच्या समस्या फार वाढत चाललेल्या आहेत, तर लाईफस्टाईल मध्ये होणारा बदल या सगळ्यांसाठी कारणीभूत आहे? हो, डेफिनेटली. बिकॉज आजकाल काय झालंय की फ्रिक्वेंट स्नॅकिंग जी आहे ती कंटिन्युअस वाढली आहे. म्हणजे बिस्किट असो, चिप्स असो, कोल्ड ड्रिंक्स असो किंवा स्वीट ड्रिंक्स असो, नुसतं स्वीट्स कंट्रोल करून नाही चालणार, बट हे जे फ्रिक्वेंट स्नॅकिंग आहे कंट्रोल करावंच लागतं. आणि दुसरी गोष्ट, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आजकाल मुलांमध्ये स्क्रीन टाइम खूप जास्त वाढलाय, स्पेशली जेवताना. त्याच्यामुळे काय झालंय की मुलं तोंडात जेवण पकडून ठेवतात आणि मग ते जेवण कंटिन्युअस तोंडात असल्यामुळे ऍसिड लेवल तयार होतं आणि ते बॅक्टेरिया जमा होऊन ते कीड लागण्याचे चान्सेस जे आहे ते अजून वाढतात. सो डेफिनेटली लहान मुलांमध्ये हे सगळे बदल करणं खूप गरजेचं आहे. आणि असं होतं की जोपर्यंत चाइल्ड आपल्या दातांबद्दल कंप्लेंट करत नाही तोपर्यंत पेरेंट्सचं दुर्लक्ष होतं. त्यांना वाटतं की मिल्क टीथ जे आहे ते आता पडणारच आहे, पण ऍक्च्युली असं नाहीये. मिल्क टीथ जे आहे ते ऍक्च्युली तुम्हाला चाइल्डच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप हेल्प करते, जसं स्पीच आहे, त्यांचा जॉ ग्रोथ आहे आणि परमनंट दाताला स्पेस देण्यासाठी मिल्क टीथ खूप इम्पॉर्टंट असतात. आणि तुम्ही बघाल की आजकालच्या सगळ्या लहान मुलांमध्ये
मिल्क टीथ खूप जास्त डॅमेज होत. हम्म. त्याचं रिझन हेच आहे की रात्री ब्रश न करणं किंवा रात्री झोपण्याच्या आधी मिल्क पिणं. सो चिल्ड्रन आर द बेस्ट कॉफी मेकर्स आणि त्यांना माहित नाहीये की काय चांगलं आहे काय वाईट आहे. ते आपल्याला बघूनच शिकतात. सो मला असं वाटतं की आपल्याला जर आपल्या चाइल्डची हेल्थ, डेंटल हेल्थ स्पेशली बेटर पाहिजे असेल तर आपणही त्यांच्यासोबत उभं राहून 2 वेळा ब्रश करणं आणि स्क्रीन टाइम अवॉइड करणं, स्पेशली जेवताना. फ्रिक्वेंट स्नॅकिंग सुद्धा कंट्रोलमध्ये करणं आणि एक रिवॉर्डिंग ठेवायचं. म्हणजे जर तू अभ्यास केला किंवा तू हे काम केलं तर मी तुला देणार. किंवा एक जसं आता बोलतो की आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्याला गेस्ट जे आहे मुलांना चॉकलेट्स, बिस्किट्स वगैरे सगळं देत राहतात. सो मग पेरेंट्स वरती एक रिस्पॉन्सिबिलिटी, आता मी कसं नाही बोलणार, तर तुम्ही एक त्याला एक गमतीशीर एन्व्हायरमेंट क्रिएट करा की आता हे जे स्नॅक्स आहे, चॉकलेट्स आपण एका बॉक्समध्ये ठेवायचं आणि तू असं काही केलंस तर मी तुला चॉकलेट आहे किंवा संडेच्या दिवशी तू हे खा. असं केल्यानंतर त्या चाइल्ड वरती पण एक पॉझिटिव्ह आउटकम, एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट तयार होते की पर्सनॅलिटीमध्ये की हा ठीक आहे आता आपण हे करूया मग आपल्याला हे भेटेल असं. सो अशा प्रकारे आपण जर चाइल्ड कडे लक्ष दिलं तर दातामध्ये डेफिनेटली इम्प्रुव्हमेंट होते. सो मॅडम जनरली आता आपण असं ऐकायला मिळतंय किड्स डेंटिस्ट्री. सो मुळात ही किड्स डेंटिस्ट्री ही संकल्पना काय आहे त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकता? जसं मी सांगितलेलं सुरुवातीलाच की डेंटिस्ट्री खूप वास्ट आहे आणि त्याच्यामध्ये ब्रांचेस आहेत. त्याच्यामधली एक ब्रांच जी आहे पिडियाट्रिक डेंटिस्ट्री, दॅट इज किड डेंटिस्ट्री. सो त्याच्यामध्ये ते 3 वर्ष स्पेशली अभ्यास करतायत की सायकोलॉजी पासून ट्रीटमेंट पर्यंत, की छोटा पेशंट आला की त्याला कसं मॅनेज करायचं किंवा पेशंट खूप घाबरलेला आहे त्याला शांत कसं करायचं, काम कसं करायचं. किंवा काही पेशंट जे आहेत ते खूप चिडचिडे करतात, जिद्दी असतात, हट्टी असतात, तर त्यांना डेंटल चेअर वरती बसून त्यांचे जे पेन जो आहे तो कसा कमी करायचा, हे सगळे ते 3 वर्ष शिकतात. आणि किड्स डेंटिस्ट्री आजकाल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज आताच आपण बोललो की लाईफस्टाईलमुळे किड्सच्या दातांमध्ये खूप सारे कॅव्हिटीज आणि डेंटल इश्यूज येत आहेत. सो आणि त्यांना तेवढं नॉलेज असतं. सो म्हणून पिडियाट्रिक डेंटिस्ट कडेच जाऊन तुम्ही ट्रीटमेंट करून घ्यावी, हा एक मी सल्ला देईल. आणि टूथक्रॉक मध्ये आम्ही कम्प्रेहेन्सिव्ह ट्रीटमेंट प्लॅन करतो. सो आमच्याकडे मी जसं सांगितलं पूर्ण टीम आहे, एक्सपर्टीज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा किड्स डेंटिस्ट्री इन्व्हॉल्ड आहे आणि माझा जास्त फोकस त्याच्याकडे आहे कारण की मी खूप सारे पेशंट्स बघितले, किड्स पेशंट बघितले जे त्यांना दात दुखत नाही तोपर्यंत ते क्लिनिकमध्ये येत नाही. आणि स्पेशली इमॅजिन करा की लहान लहान मुलं असतात, मोठी सूज घेऊन क्लिनिकमध्ये येतात. सो तेवढापर्यंत वाट बघायची तरी का? बरोबर. तुम्ही जसं एक कार, जसं मी सांगितलं कार मेंटेनन्स किंवा फोन मेंटेनन्स, तसं लहान मुलांचं स्पेशली लक्षात ऍटलीस्ट त्यांना वर्षातून एकदा रुटीन चेकअप केलं की त्यांची जी भीती आहे ती सुद्धा निघून जाते. आणि मी ऍडवाइस करेल की लहान मुलगा जेव्हा 6 महिन्याचा असतो तेव्हापासून त्याची डेंटिस्ट्रीची जर्नी सुरू असायला पाहिजे. कारण की तेव्हापासून तुम्ही स्टार्ट कराल तर त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह, जसं मी सांगितलं, एक आउटलुक तयार होतो आणि तो तेवढा कॉन्फिडन्स सुद्धा गेन करतो आणि त्याला तेवढं कम्फर्टनेस जाणवतं की पुढे जाऊन कॅव्हिटी जरी झाली तरी तो आरामात येऊन डेंटल चेअरवरती बसून तो ट्रीटमेंट करू देईल. तर हेल्दी स्माइलची सुरुवात ही चाइल्डहुड पासूनच होते. मॅडम स्केलिंग म्हणजे काय आणि स्केलिंगमुळे दात खराब होतात हा समज कितपत खरा आहे? तो हा जो मिथ आहे तो मी जवळपास रोजच ऐकते आणि मोस्ट ऑफ द डेंटिस्ट पण अग्री करत असतील. तर आपण स्केलिंगच्या आधी गम डिसीजेस म्हणजे काय ते जाणून घेऊया. की गम डिसीजेस हे किड्यांचा रोग आहे ज्याच्यामध्ये आपल्या तोंडात जे आहे 1000+ बॅक्टेरिया असतात आणि ते गम्स आणि दातांवरती जाऊन एक लेअर जमा करतो, एक प्लाक फुलतो आणि आपण त्याला टार्टरी बोलतो. सो हे जे इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियाज आहे, ते ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊन आपल्या पूर्ण अवयवामध्ये स्प्रेड होऊ शकतात आणि त्याच्यामुळे एनी सिस्टमिक कंडिशन्सला लीड करू शकतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू ब्लिडिंग गम्स, ज्याला आम्ही माइल्ड इन्फ्लामेशन बोलतो, आणि ते जर ठीक नाही केलं तर पुढे जाऊन ते ऍडव्हान्स इन्फ्लामेशन मध्ये जातं. त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की हिरड्या लूज होतात आणि दात हलायला लागतात कारण की बोन जो आहे आतमधला झिजलेला असतो. आणि स्केलिंग काय करतं, स्केलिंग ही एक ट्रीटमेंट प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये हा जो लेअर जमा आहे तो आपण लेअर काढतो. आणि लोकांचा असा पण गैरसमज आहे की त्याच्यामुळे आपले दात खराब होतात.
तर इमॅजिन करा एनॅमल म्हणजे दातावरचा पहिला लेअर जो असतो व्हाईट, तो आपल्या बोन पेक्षा सुद्धा स्ट्रॉंग असतो आणि आपण त्या एनॅमलला एवढं डॅमेज करतोय हार्ड ब्रश वगैरे करून. सो हे जे स्केलिंगचे टिप्स वगैरे जे आम्ही युज करतो अल्ट्रासॉनिक, ते फक्त टाटर आणि प्लाक काढण्यासाठीच आहेत, एनॅमल डॅमेज होणार नाही त्याच्यात. तर त्यामुळे स्केलिंगमुळे दात खराब होतात हा गैरसमज आहे. त्याच्या पुढे आहे की लोकांचा अजून एक गैरसमज आहे की दातांमध्ये गॅप्स होतात. सो जेव्हा हा लेअर जो आहे तो आम्ही काढतो तर नॅचरल दाताची जी लेवलिंग आहे, जसं ऑलरेडी तुमच्या दातांमध्ये गॅप्स असतील किंवा पुढे मागे असतील, तर ते फक्त एक्सपोज होतात कारण की आम्ही तो टार्टर जो आहे तो काढलेला आहे. सो हे तुमचं नॅचरल दातच तसे आहेत. आणि अजून एक आहे की सेन्सिटिव्हिटी होते आणि ती 3-4 दिवसासाठी होणे इज व्हेरी नॉर्मल, बिकॉज इमॅजिन करा एवढ्या वर्षापासूनचा जो लेअर जो आहे तो आम्ही एकदा काढतो तर तुमचे जे दाताची मुळं जी आहेत ती एक्सपोज होतात आणि ते एक्सपोज झाल्यानंतर तुम्ही थंड गरम पाणी पिल्यावर ते हलकीशी सेन्सिटिव्हिटी होणार, हे नॉर्मल आहे. सो स्केलिंग नंतर दात हलणं हा सुद्धा एक गैरसमज आहे कारण की दातावरती जो जमा झालेला वर्षानुवर्ष जमा झालेला जो टार्टर आहे तो एक आर्टिफिशियल सपोर्ट सारखं ऍक्ट करतो आणि जेव्हा आम्ही स्केलिंग मध्ये तो काढतो तर ऑलरेडी जो डॅमेज झालेला दाताची कंडिशन आहे, गम डिसीजेस आहे आणि बोन लॉस जो आहे तो एक्सपोज होऊन जातो, म्हणून तो दात हलतोय. आणि स्केलिंग नंतर गम्स हील झाल्यानंतर ते दात काही प्रमाणात फर्म सुद्धा होतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ओरल हेल्थ आणि ओव्हरऑल हेल्थ यांचा खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. ज्या पेशंटना डायबिटीज आहे अशा पेशंटमध्ये अशी रिसर्च सुद्धा आहे की गम्स कंडिशन म्हणजे स्केलिंग केल्यानंतर त्यांचे डायबिटीज लेवल सुद्धा कंट्रोलमध्ये आलेले आहे. तर म्हणून मी पेशंट्सला सजेस्ट करते की वर्षातून एकदा तरी डेंटल क्लिनिंग करणं गरजेचं आहे. स्माइल मेकओव्हर म्हणजे काय आणि एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर त्याचा किती परिणाम होतो? स्माइल मेकओव्हर इज हे कस्टमाइज डेंटल ट्रीटमेंट अप्रोच आहे ज्याच्यामध्ये फेशियल एस्थेटिक, टीथ आणि गम्स कंडिशन्स बघून त्याला एक कम्प्रेहेन्सिव्ह ट्रीटमेंट देतो. तर स्माइल मेकओव्हर आपण त्या पेशंटना सजेस्ट करतो की ज्यांचे दात झिजलेले आहेत, ज्यांना स्मॉल गम करेक्शनची गरज आहे किंवा डिस्कलरेशन आहे किंवा मिसिंग आहे किंवा स्मॉल चिप्ड ऑफ टूथ आहे. सो या अशा पेशंटना आम्ही एक कम्प्रेहेन्सिव्ह ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये विनियर्स, लॅमिनेट्स, ब्लिचिंग, इम्प्लांट्स, ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट या सगळ्या आणि गम कंटुरिंग या सगळ्या प्रोसिजरची इन्व्हॉल्वमेंट असते. सो हे एक कस्टमाइज ट्रीटमेंट अप्रोच आहे. ते प्रत्येक पेशंटसाठी वेगळा असतो आणि त्याच्यामुळे एनहान्स अपीरियन्स होतो, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ होते आणि एक जसं मी मगाशी सांगितलं एक पॉझिटिव्ह आउटकम पेशंटमध्ये फील होतो, चेंज फील होतो. सो स्माइल मेकओव्हर म्हणजे एक कॉन्फिडन्स ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे आणि जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्माइल सोबत कम्फर्टेबल असतो तेव्हा त्याचा इफेक्ट त्याच्या पर्सनॅलिटीवरती दिसून येतो. तर मॅडम, आतापर्यंत जो तुमचा प्रवास पाहता एक डेंटिस्ट म्हणून किंवा एक एंटरप्रेनर म्हणून तुमची जर्नी फारच सुंदर आहे. तो कर्मकाणीच्या आता मूळ प्रवाहाकडे आपण वळूया. एक डेंटिस्ट म्हणून आणि एक एंटरप्रेनर म्हणून व्यवसायामध्ये काही चुका घडल्या का आणि त्या सुधारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? डेफिनेटली जसं मी मगाशी म्हणाले की आपण चुका करूनच शिकतो आणि नवीन चॅलेंजेस आपल्याला खूप काही काही शिकवतात. सुरुवातीला जसं मी सांगितलं क्लिनिक सेटअप करताना आपल्याला प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि सारं पेशन्स हवं. तर आपण ऍज अ ह्युमन कुठे ना कुठेतरी ते डगमगतं. जरी आपलं प्लॅनिंग परफेक्ट असेल, प्रिपरेशन परफेक्ट असेल, बट तो पेशन्स लेवल कधीतरी आपला टेस्ट होतो. कारण की प्रत्येक दिवस सेम नसतो, कुठे ना कुठेतरी काहीतरी बदल होणारच आहे आणि तो बदल एक्सेप्ट करून कसं मूव्ह ऑन करायचंय, कसं त्याच्यासाठी प्रिपेअर करायचंय, ह्या सगळ्या माइंडसेट बिल्ड करणं दॅट इज चॅलेंजिंग होतं. ऑफकोर्स म्हणजे डेंटल चेअरवरती ती वेगळी अप्स अँड डाऊन्स तर असतातच, बट ऍज अ क्लिनिशियन, ऍज अ एंटरप्रेनर, टीम मध्ये पण कधी अप्स अँड डाऊन्स असणं किंवा काही गोष्टी आपल्याला जसं पाहिजे तसं नाही झालं तर ते कसं मॅनेज होणं, यासाठी जी मेंटॅलिटी जी आहे ती प्रिपेअर करणं हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. कारण की शेवटी आपण माणूस आहोत आणि आपण कुठे ना कुठेतरी डगमगणारच आणि त्याच्यासाठी आपण तयार राहणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. मॅडम, इतक्या वर्षांचा प्रॅक्टिस मधला
एखादा प्राऊड मुमेंट, एक एक्सपिरियन्स आहे का जो तुम्ही आम्हाला सांगू शकता? असे खूप सारे आहेत आणि त्याच्यामधलं मेमोरेबल म्हणजे आता एक जस्ट रिसेंटली झालेला केस आहे. सो 80 वर्षाचे अंकल होते आणि ते पॅरलाइज्ड होते. सो जेव्हा त्यांनी मला कॉल केला की मला चेकअप करायचंय बट मी क्लिनिकमध्ये येऊ नाही शकत. सो मी तेव्हा होम व्हिजिट केली. त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की त्यांना खूप सारे डेंटल इश्यूज आहेत आणि त्यांची एकच इच्छा होती की डॉक्टर मी आता खूप कंटाळलोय आणि मला खूप छान खायचंय, तर तुम्ही काहीतरी मला हेल्प करा. तर त्यांची जेव्हा मी हिस्ट्री घेतली तेव्हा समजायला आलं की त्यांना खूप सारे हेल्थ इश्यूज आहे. बीपी, डायबिटीज, स्पाइन इश्यू, त्यांची सर्जरी झालेल्या आहेत आणि प्लस पॅरालिसिस पण आहे. तर अशा कंडिशन मध्ये त्यांना बेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट देणं हा आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता. आणि सुरुवात, आणि ते काका खरंच खूपच गोड आहेत. पण एका पॉइंटला असं असतं ना की आपण कुठे ना कुठे ते फ्रस्ट्रेट होतोच आणि ते फ्रस्ट्रेशन दाखवून सुद्धा ते डेंटल चेअरवरती जेव्हा बसायचे तेव्हा आम्हाला एवढं कम्फर्टने काम करू द्यायचे. त्याच्यामध्ये असं होतं की त्यांना चेअर तर पाठी नाही करता येत कारण की स्पाइन इश्यू असला, तर आम्ही वाकून काम करायचो. आणि इव्हन 30-40 मिनिट्सचं जे काम होतं ते आम्हाला कधी कधी 2 तास लागायचे कारण की त्यांना कफ इश्यू सुद्धा होता. कंटिन्युअस कफ करायचे. पण त्यांनी कधीही एकदा सुद्धा असं म्हणलं नाही की आता मला नाही करायचंय किंवा असं चिडचिडा पण असं फ्रस्ट्रेशन दाखवायचे बट असं एकदम नाही. तर जेव्हा आम्ही, आणि त्यांचा ट्रीटमेंटचा जो टाइम होता तो एक मी त्यांना आधीच क्लिअर केलेला की आपल्याला एक 10 ते 12 महिने लागू शकतात पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट करायला. आणि ते रेडी होते बिकॉज त्यांना चांगलं खायचं होतं. सो जेव्हा आम्ही त्यांना फायनल प्रोस्थेसिस डिलिव्हर केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल आहे ती मी तुम्हाला अजिबात असं शब्दाने नाही सांगू शकत. आणि ती स्माइल जी आहे ती तुमच्या डोळ्यामध्ये पण दिसून येते. आणि ते झाल्यानंतर त्यांचा फॉलोअप पण होता. आणि त्या फॉलोअप मध्ये मी त्यांना सांगितलेले जे इन्स्ट्रक्शन्स होते तुम्हाला कसं मेंटेन ठेवायचे ओरल हायजीन, त्यांनी एवढं छानपणे केलेलं की म्हणजे विदिन 3 मंथ्स मध्ये मला त्यांच्या गम्स हेल्थची कंडिशन एवढी छान दिसली की जे आर्टिफिशियल दात होते त्यांच्यावरती गम्सची लाइनिंग एवढ्या सुंदरतेने बसलेली की असं वाटतच नव्हतं की ते आर्टिफिशियल आहे. म्हणजे आम्ही ट्रीटमेंट करणं ती वेगळी गोष्ट आहे बट पेशंट सुद्धा आम्ही जे इन्स्ट्रक्शन दिले ते व्यवस्थित पाळल्यानंतर केवढा छान आउटकम येतो ते बघून मला खूप जास्त रिवॉर्डिंग वाटतं. आणि हे सुद्धा म्हणेल की याच्या पाठीमागे फक्त एका डेंटिस्टचं काम नाही, ते एक पूर्ण टीम आहे. आणि माझ्यासोबत तेव्हा माझे प्रोस्टोडॉन्टिस्ट डॉक्टर परवेज होते आणि त्यांच्या एक्सपर्टीज मुळे हे एवढं खूप सुरळीत गेलं. सोबत होतं लॅब, चांगली लॅब आणि असिस्टंटचा सपोर्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. कधी कधी आम्हाला संडेला सुद्धाही काम करावं लागत होतं कारण की त्यांना आम्हाला क्विक ट्रीटमेंट द्यायची होती बट क्वालिटी ट्रीटमेंट. तर त्यांच्यामध्ये आम्ही खूप सारे डेंटल इम्प्लांट्स, सपोज अराउंड 8 ते 9 इम्प्लांट्स, क्राउन्स होते, छोट्या काही फिलिंग्स होते, रूट कॅनाल्स होते. आणि हे सगळं ट्रीटमेंट केल्यानंतरचा जो आउटकम आम्ही बघितला तर त्याच्यानंतर बॅक एक आणि एक्स्ट्रा एफर्ट टाकलेला तो वर्थ इट वाटतो. आणि दुसरी अशी एक मेमोरेबल केस माझ्यासाठी आहे की एक 3-4 वर्षा अगोदर आम्ही एक लहान मुलीचं ट्रीटमेंट केलेली. ती एक स्पेशल किड आहे, तिला डेव्हलपमेंटल चॅलेंजेस आहेत. आणि तेव्हा असं होतं की पेरेंट्स मेन कन्सर्न होता की ती खाणं बंद केलेलं. स्पेशल चाइल्ड असल्याने तिचं डेंटल हायजीन मेंटेन ठेवणं आणि तिचं फूड इंटेक करणं ते ऑलरेडी डिफिकल्ट होतं. वरतून तिने खाणं बंद केलं. पेरेंट्सला थोडं वाटलं की काहीतरी इश्यूज आहेत, आपण डेंटिस्टकडे जावं. ते आले तेव्हा आम्ही कसं तरी तिचं चेकअप केलं बिकॉज त्यांना समजत नव्हतं तिला की कर हे कर. तर आम्ही तिचं चेकअप केल्यानंतर आम्हाला जाणवलं की तिला खूप सारे डेंटल इश्यूज आहेत बिकॉज चावता न येण्यामुळे ते फूड लॉजमेंट होणं आणि खूप सारे प्लाक जमा झालेला. तर तेव्हा माझ्यासोबत माझे पिडोडॉन्टिस्ट होती डॉक्टर हिरल गांधी. सो त्यांच्यासोबत मिळून तिचं ट्रीटमेंट जे आहे ते डेंटल चेअरवर तर करणं इम्पॉसिबल होतं. सो आम्ही तो केस जो आहे तो एक जनरल अनेस्थेशियामध्ये हॉस्पिटलमध्ये केला. सो तेव्हा माझ्या पिडोडॉन्टिस्टनी एक विदिन 2 आवर्स मध्ये तिचे 4-5 रूट कॅनाल, 4-5 क्राऊन, बाकी फिलिंग्स, क्लिनिंग, सगळी जी प्रोसिडेंटल ट्रीटमेंट होती ती एवढ्या सुंदरतेपणे आम्ही कम्प्लीट केली. त्याच्यानंतर आम्ही या केसमधला जो हिरो जो आहे तो मी सांगेल की ते तिचे पेरेंट्स आहेत
बिकॉज सेम जसं आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन सांगितले, फॉलोअप सांगितले, ते त्यांनी एवढ्या सुरळीतपणे केले. आणि साईड बाय साईड त्याची स्पीच थेरपी सुद्धा चालू आहे. जी पेशंट सुरुवातीला क्लिनिकमध्ये यायला घाबरायची, आमच्याशी बोलायला घाबरायची, ती एवढी हळूहळू कम्फर्टेबल झाली बिकॉज फॉलोअप मध्ये ती यायची आणि मग आल्यानंतर असिस्टंटला हायफाय देणं, चेअरवरती जाऊन बसणं, तिला आ कर, आ करायला सांगायचं तेव्हा ती आ करायची, चेकअप करून द्यायची. तर हा जो एक पॉझिटिव्ह चेंज त्या मुलीमध्ये आम्हाला दिसला ना, तर खूप रिवॉर्डिंग होता. आणि जसं मी सांगितलं, पेरेंट्सना जसे इन्स्ट्रक्शन्स दिले आणि त्यांनी ते फॉलो केले, ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. कारण की जसं मी सांगितलं, ट्रीटमेंट आम्ही करू, पण त्याच्यानंतरचं जे मेंटेनन्स आहे ते शेवटी पेशंट वरतीच आहे. बरोबर. आणि आता रिसेंटली सुद्धा तिला काही इश्यूज होते, सो पेरेंट्सला परत जनरल अनेस्थेशियामध्ये नव्हतं करायचं, तर आम्ही थोडं हेजिटंट होतं की ती बसेल की नाही. तर आता जे माझे पिडोडॉन्टिस्ट आहे डॉक्टर अरविंद, त्यांच्या अंडर त्यांनी तिला एवढं कम्फर्टेबल केलं की प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, प्रत्येक गोष्टी दाखवून, तिला सगळं समजून आम्ही तिला एक लोकल अनेस्थेशियामध्ये तिचे 2 दात काढले, अँड दॅट टू इन 15 मिनिट्स. आणि खूप एवढी छान बसली की मला अजूनही खूप आनंद वाटतोय की हा आउटकम झाला बिकॉज ऑफ कन्सिस्टंट फॉलो आणि चेकअप्स. सो हा रिझल्ट तुम्हाला भेटतो. मॅडम, रोजच्या लाईफमध्ये ओरल केअर साठी तुमच्या काही महत्वाच्या टिप्स आहेत? हो, डेफिनेटली आहे. जे सगळे डेंटिस्ट सांगतात, जसं 2 वेळा ब्रश करा, फ्लॉस करा, मी पण हेच सांगणार आहे. बट कधी ब्रश करा, कसा ब्रश करा, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कोणतं ब्रश यूज करायचं, कोणते टूथपेस्ट यूज करायचं, या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात डेंटल ओरल हायजीन मेंटेन करायला. सो येस, डेफिनेटली सकाळी ब्रश करायचं आहे आणि रात्री झोपण्याच्या आधी ब्रश करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण दिवसभरात खूप काही खातोय, सो मीन वाईल ते जेवण कुठे ना कुठे तरी अडकून असतं. जर आपण रात्रीचा ब्रशिंग स्किप केला तर ते पुढे जाऊन कॅव्हिटीमध्ये फॉर्म होऊ शकतं किंवा एनी डेंटल कंडिशन्स फॉर्म होऊ शकतात. सो रात्री ब्रश करणं मी जास्त जोर देते. आणि येस, ऑफकोर्स जेवल्यानंतर किंवा काही एक बिस्किट, दूध पिल्यानंतर रिन्झिंग करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की सकाळी ब्रश केला आणि डिरेक्टली रात्री ब्रश केला, दिवसभरात आपल्या तोंडात खूप सारे बॅक्टेरिया असेल, जेवण असेल, तर एका प्रकारे ते त्यांची पार्टी चालू होऊन जाते बॅक्टेरियाची. सो त्याच्यासाठी आपण रिन्झिंग वरती सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, फ्लॉसिंग. आता फ्लॉसिंग करणं हे तुम्ही तुमच्या डेंटिस्ट कडनं शिकून घ्यावे पहिले, तर मी ऍडवाइस करेन. आणि जर तुम्हाला डेंटल फ्लॉस यूज नसेल करता येईल, तर आता आजकाल नवीन आला आहे वॉटर फ्लॉसर. छोटीशी मशीन आहे, त्याच्यामध्ये पाणी असतं, तुम्ही फक्त दातांचं अवतीभोवती फिरवा, ते पाण्याच्या प्रेशरने तुमच्या 2 दातांमधले जे बॅक्टेरियाज आहे, प्लाक आहे, ते क्लीन करतात. कारण की ब्रश जो आहे तो तिथपर्यंत पोहोचत नाही आणि स्पेशली आपल्या अक्कलदाडापर्यंत पण पोहोचत नाही. सो वॉटर फ्लॉसरचा यूज करणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड गोष्ट जी खूप सारे पेशंट इग्नोर करतात, आपणही इग्नोर करतो, दॅट इज टंग क्लिनिंग. बिकॉज टंग तुम्ही बघाल तर त्याच्यावरती नॅचरली खूप जास्त ग्रूव्ज आहेत आणि त्या ग्रूव्ज वरती बॅक्टेरियाज आणि जेवणाचा लेअर जो जमा होत राहतो, म्हणून तो रोज सकाळी ब्रश करण्याच्या आधी क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट. आणि फ्रिक्वेंट स्नॅकिंग टाळा, चिप्स, कोल्ड्रिंक, स्वीट्स, आणि ते केल्यानंतर ऍटलिस्ट रिन्झिंग करायची सवय ठेवा. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बॅलन्स डाएट. कारण की असं आजकाल खूप लोकांमध्ये अल्सरचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेले आहे. तर त्याच्यासाठी अल्सर का होते, गम डिसीजेस का होते, बिकॉज विटॅमिन्सचे डेफिशियन्सी होते म्हणून. सो बॅलन्स डाएट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि एक छोटी टिप अजून मी देणार आहे की तुम्ही तुमचा ब्रश कोणता यूज करायचा आहे आणि कसा यूज करायचा हे तुम्ही तुमच्या डेंटिस्ट कडून नक्की समजून. एक ब्रश जो आहे तो तुम्ही 3 महिन्यानंतर चेंज करायचा. आणि टूथपेस्ट सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी कोणता योग्य आहे ते डेंटिस्ट कडून जाणून घ्या. आणि ओरल हेल्थ मेंटेन करायला फक्त हार्डली 5-10 मिनिटं लागतात. सो तेवढं आपण दिवसातून देऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी आतापर्यंत बोलत आली खूप वेळा की वर्षातून एकदा डेंटल चेकअप करणं गरजेचंच आहे. मॅडम, एक महत्वाचा प्रश्न, या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या डेंटिस्टना जर क्लिनिक सुरू करायचं असेल तर त्यांना क्लिनिकल स्किल्स, व्यवसाय आणि पर्सनॅलिटी याबाबत तुम्ही काही सल्ला द्याल का? येस, डेफिनेटली यंग डेंटिस्टना मी फर्स्ट ऑफ ऑल सांगेल की एक स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्ड करा.
नवीन एक्सपर्टीज शिका, जसं हँड्स ऑन कोर्सेस, लेक्चर्स, प्रॅक्टिसेस करा. तुमची जी कोर्स स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती बिल्ड करा. आणि डेफिनेटली मी अजून एक सांगेल की तुम्ही तुमच्या सिनियर्सकडनं त्यांना असिस्ट करा. त्यांच्याकडनं नवीन केसेस कसे मॅनेज करायचे, जसे फुल माउथ आहेत, इम्प्लांट केसेस आहेत, स्माइल डिझायनिंग आहे, हे सगळं एक्सपिरियन्स करून घ्या. आणि सेकंड म्हणजे तुम्ही टीम मॅनेज करायला शिका. बिकॉज तो एक्सपिरियन्स जो आहे तो आपल्याला कॉलेजमधून भेटत नाही, तो आपल्याला क्लिनिकल प्रॅक्टिस मधूनच भेटतो. आणि ते जेव्हाच होतं जेव्हा आपण कोणाच्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी किंवा लर्न करतो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं स्टॉक मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन, लॅब टेक्निशियन सोबत, असिस्टंट मॅनेजमेंट. आणि हे सगळं झाल्यानंतरच तुमची जी टीमची ग्रोथ आहे ती दिसून येते. त्याच्यासोबत एक्सपर्टीजची एक टीम ठेवा. प्रत्येक ब्रांचचे एक एक्सपर्टीज तुमच्याकडे हवे, बिकॉज आपण स्वतः सगळे ट्रीटमेंट करू शकत नाही. आणि हेल्प मागायला घाबरू नका. आणि येस ऑफकोर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की पेशंट जो, जसं मी मगाशी सांगितलं, पेशंट तुमच्या कॉन्फिडन्स लेवल बघतो. सो तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स वरती वर्क करा, तेव्हाच तुमचा जो ट्रस्ट जो आहे पेशंट सोबत तो बिल्ड होतो. आणि स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, बिकॉज आपण बोलतो की आपण ट्रीटमेंट करतोय तर आपण वाकून करणार किंवा कसंही ट्रीटमेंट करणं, तर हे करणं टाळा. अर्गोनॉमिक डेंटिस्ट्रीकडे तुम्ही जास्त फोकस करा. आणि सर्वात मोठं म्हणजे मी सांगेल की तुमचं विजन क्लिअर करा, की तुम्हाला प्रॅक्टिस का ओपन करायची आणि कुठे ओपन करायची आहे, त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. बिकॉज मी यंग डेंटिस्टला बघितलं आहे की त्यांनी 1-2 वर्ष प्रॅक्टिस केली आणि क्लिनिक बंद केलंय, किंवा त्यांची जागा बदलली आहे काही XYZ रिझन्स. आणि जर तुम्ही फक्त प्रॉफिट वाईज बघत असाल तर मी ऍडवाइस करेल की तुम्ही फर्स्ट 5 इयर्स प्रॉफिटचा विचारच करू नका. जेवढं तुम्हाला तुमच्यावरती इन्व्हेस्टमेंट करता येईल, तुमच्या इक्विपमेंट्स, मटेरियल्स वरती इन्व्हेस्ट करता येईल, तेवढं तुमच्या ग्रोथ ती दिसून येणार. बरोबर. आणि त्याला थोडा वेळ लागणारच. आणि डेंटिस्ट्री हा प्रोफेशन नाही तर लाईफ लॉंग लर्निंगचा प्रोग्रेस आहे. या माइंडसेटने तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा आणि नवीन गोष्ट ट्राय करायला, नवीन गोष्टी शिकायला हेजिटेशन करू. मॅडम, कर्मकाणीच्या मंचावर आता तुमचा प्रवास शेअर करताना कसं वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही मला माझी कर्मकहाणी शेअर करण्याचा एक चान्स दिला. आणि तुमच्यामुळे मला माझा स्वतःची जी जर्नी बघायला भेटली. दादासोबत अभ्यास करणारी हर्षदा आणि टूथक्राफ्टची डॉक्टर हर्षदा याची जर्नी बघताना मला असं रिअलाइज झालं की खूप काही गोष्टी मी शिकल्या आहेत आणि खूप काही चुका केल्या आहेत. त्याच्यामध्ये मला स्वतःबद्दल एक प्राऊड मोमेंट पण आला आहे, कारण की जेव्हा आपण स्वतःची जर्नी बघतो तेव्हा आपण विचार करतो की अरे मी हे करू नाही शकत. पण आता मी बघतो अरे मी हे तर केलं आणि ते खूप इझिली झालं. जरी त्या टायमाला मला तो स्ट्रगल वाटत होता, पण ती एक टीचिंग होती आणि त्या टीचिंगने आपण शिकलो. आणि आता असं वाटतं की आपण अजून अचीव्ह करू शकतो. म्हणजे आपण स्वतः, मला असं वाटतं की आपण खूप वेळा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. बट या जर्नीमुळे, तुमच्यामुळे मला अजून खूप काही करायची इच्छा वाढली आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या या कन्व्हर्सेशनमुळे, आपल्या या कन्व्हर्सेशनमुळे मे बी मोस्ट ऑफ द डेंटिस्टला सुद्धा फायदा होईल किंवा इन जनरल लोकांना सुद्धा फायदा होईल असं मला वाटतं. सो या माध्यमातून मी एकच सांगेल की इट्स अबाउट क्रिएटिंग अन एक्सपिरियन्स, बिल्डिंग ट्रस्ट अँड मेकिंग अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इन पीपल्स लाईफ. आणि बहुतेक हीच माझी कर्मकहाणी आहे. नक्कीच. आज कर्मकाणीच्या या मंचावर आपण आलात आणि इतका भरभरून बोललात. डेंटल हेल्थ, डेंटल चेकअप, दातांची निगा आणि स्माइल, कॉन्फिडन्स या गोष्टींवर चर्चा केली. कर्मकाणीच्या माध्यमातून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद सो मच. आपल्यालाही जर दातांसंबंधित काही उपचार करावायचे असतील किंवा त्याबद्दलची अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल, आजच टूथक्राफ्टला संपर्क करा. संपर्क करण्यासाठी सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलेच आहेत. आजचा कर्मकाणीचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि हो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या एक्सपर्टसह आणि जाणून घेऊया त्याच्या व्यवसायाची कर्मकहाणी.